नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप सॉलिड दाखवलेला आहे. शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड बघायला ना तुम्हाला एक छोटीशी गंमत कळणार आहे. ती काय तर काव्य प्रेग्नेंट आहेत अशी न्यूज घरभर पसरलेली आहे. आता बघू ही प्रेग्नन्सीची न्यूज कशी काय बाहेर येते ते. चला सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. सुरुवातीलाच बघा प्रेक्षकांनो, इकडे रम्या ना काहीतरी मुठीत घेऊन अशी मग्न झालेली असते आणि तेवढ्यात वसू आता तिथे येतात आणि म्हणतात, काय ग रम्या, अशी मुठीत घेऊन काय उभी आहे? रम्या ती मूठ उघडून समोर धरते आणि म्हणते की भातुकलीतलं मंगळसूत्र जे पार्थने लहानपणी माझ्या गळ्यात घातलं होतं. बघा प्रेक्षकांनो, ही रम्या ते मंगळसूत्र असं गळ्यात घालून बघते, लावून बघते आणि म्हणते की एखादं आपण मनापासून मागितलं तर शेवटी आपल्याला ते मिळतंच. मंगळसूत्र असं समोर धरते आणि म्हणते की बघ ना, नशीब मला कुठे घेऊन आलंय. रम्या म्हणते की आपल्या हाताला जो हुकमी एक्का लागलाय ना आई, तो मला माझ्या पार्थची राणी नक्की बनवेल. रम्या म्हणते की एकदा पार्थने काव्याचा आणि जीवाचा जो व्हिडिओ बघेल तेव्हा त्याला त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळलं ना, तेव्हा पार्थ स्वतः काव्याच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र मागून घेईल. रम्या म्हणती मागेल ना आई. वसू आत्या म्हणतात नक्की मागेल. आत्या पण तिला दिलासा देता प्रेक्षकांनो आणि म्हणते की तुला होईल वाटेल ना तसंच होईल. रम्या म्हणते की तसंच व्हायला हवं आई. रम्या म्हणते की मला खरं मंगळसूत्र घालायची ना घाई झालीये. आत्या म्हणतात की नाही रम्या, घाई नाही. स्वतः म्हणतात की घाई केली ना तर घात होतो बाळा. आपल्याला आधीही असा अनुभव आलायत ना. स्वतः म्हणतात की थोडा धीर धर बाळा, थोडा धीर धर. बघ पार्थ नक्की तुझाच होणार आहे. रम्या म्हणते की आई, इतकं वर्ष काय केलं आहेत मी? धीरच धरलायत, पेशन्स ठेवलेत एकाच आशेवर. जसं लहानपणी पार्थने हे मंगळसूत्र ह्या गळ्यात घातलं होतं तसंच आत्ता सुद्धा माझ्या गळ्यात घालेल. स्वतः म्हणतात की हो. रम्या म्हणती आई, हे एकच तर स्वप्न आहेत ना ग माझं, आजशी लग्न. रम्या म्हणते की आता इतकं हातातोंडाशी सगळं आलंयत ना, वेळी जर त्यांनी माझं स्वप्न उधळून लावलं ना तर मी काय करेन, कशी वागेल याचं मला काहीच माहित नाहीये. वसू आत्या म्हणतात की रम्या, तर काहीही करणार नाहीयेस तू. स्वतः म्हणतात की बाळा, असं विचारही मनात आणायचं नाही, कळलं ना? पार्थ, मलाही वाटतंय ग पार्थला जीवा आणि काव्याच्या अफेअर बद्दल कळावं मला, घाई करून चालणार नाहीयेत ना. स्वतः म्हणतात आपल्याला जर एका दगडात दोन पक्षी मारायचे असेल ना रम्या, तर अचूक नेम साधावा लागेल. स्वतः म्हणतात की हे सगळं आपणच करायचं, पण हे आपण केलंय हे कोणाला कळू द्यायचं नाही. स्वतः म्हणतात की आपण कोणाच्याही समोर यायचं नाही. काल रात्रीपासून ना मी फक्त एकच विचार करते आहे रम्या, आणि काव्याचा अफेअर या सगळ्यांच्या समोर कसं आणायचं ते. यांचा प्लॅन चालूच असतो. पण इकडे बघा पार्थ किती आनंदात आहे, त्यापेक्षा आनंदात तर ही काव्य आहेत. तिला हे जे मंगळसूत्र दिलेत ना पार्थने गिफ्ट, ते खूप सुंदर आहेत आणि हे काव्याला सुद्धा आवडलेलं आहे. काव्या वाचते काव्यार्थ म्हणजे काव्य आणि पार्थ. पार्थ म्हणतो की येस, तुम्ही आणि मी काव्यार्थ. काव्या म्हणते छानच आहेत, पण का केलं तुम्ही हे? पार्थ म्हणतो की आय म्हणे तुमच्याकडे स्वतःचे असे काही दागिने नाहीत. म्हणतो म्हटलं का तुमच्यासाठी सगळे दागिने बनवावेत. म्हटल्या थोडे खुशी सुरुवात पेंडननी करावी. बघा प्रेक्षकांना, इकडे काव्याला आठवतं की जेव्हा पार्थच्या खिशातनं ती रिसीट खाली पडते ना, काव्या म्हणते तेव्हा ज्वेलरची रिसीट पार्थ तिच्या हातातनं ती रिसीट काढून घेतो. हे आपण बघितलेलंच आहे. काव्या म्हणते की म्हणजे ती दागिन्यांची रिसीट, आणि इकडे पार्थ म्हणतो की सही जवाब. या प्रेक्षकांना इकडे सुद्धा नंदिनीला साडी खूप आवडलेली असते आणि ती म्हणते की कमाल, काय सुंदर साडी आहेत. नंदिनी म्हणते पण साडी का आणली? जीवा म्हणतो तुमच्या बायकांचा प्रॉब्लेम काय असतो ग? जे नेमका प्रॉब्लेम काय असतो? त्याने गिफ्ट आणलं तरीही प्रॉब्लेम, नाही आणलं तरीही प्रॉब्लेम, पुन्हा काही संपत नाही यार तुमचा. नंदिनी म्हणते अरे मी असं काही म्हणालेस का? म्हणजे अचानक साडी आणली म्हणून विचारलं. इकडे जीवा म्हणतो की अरे देवा, तू गेले काही दिवस सतत पंजाबी ड्रेस घालतेत ना, मी साडी आणली. आता बघा ही नंदिनी कशी उत्तर देते त्याला. ते म्हणजे मी पंजाबी ड्रेसेस मध्ये छान नाही दिसत का? चिडते, ती साडी खाली ठेवून देते आणि म्हणते की नाही म्हणूनच तुम्हाला असं मला असं वाटलं असेल. तर यापुढे ठरलं आहे की मी पंजाबी ड्रेस घालणारच नाही. मला त्यात जर आवडतच नसेल तर मी उगाच का आग्रह करायचा पंजाबी ड्रेस घालण्याचा. आणि आईकडे जीवा म्हणतो की अगं अचक बाई जरा थांब, ती ओव्हर थिंक करशील, जरा ब्रेक मार. तुझी गाडी काही ऐकण्या आधीच फलाटावरून सुसाट सुटते. जीवा म्हणतो की माझं म्हणणं असं होतं की तू पंजाबी ड्रेस मध्ये कमालच दिसते, साडी स्पेशल आहेत की नाही काय? जीवा म्हणतो की रोज थंडपैकी मस्त
बियर पिणं, कधीतरी ओकेजनला महागडी स्कॉच काढून मस्त हळूहळू घुटघुट घेत पिणं, यात किती मजा आहेत ना. बघा प्रेक्षकांनो, इकडे ह्या जीवाने दारूचं उदाहरण दिलेलं असतं, म्हणून नंदिनी म्हणते की साडीचं महत्व सांगण्यासाठी तुम्ही दारूचं उदाहरण का दिलं, आणि तो जसं पिण्याचा आपण हे करतो ना बेटा इशारा, तसं तिने इशारा केलेला असतो. म्हणते की तुम्ही पुन्हा सुरू केली आहेत का. इकडे थोडासा हा मुद्दाम थोडं टेन्शन मध्ये येतो आणि इकडे हिला जास्त टेन्शन येतं आणि म्हणते की हा इतका भारी ऍक्टिंग करतो ना, आणि म्हणतो ऍक्च्युली जीवा म्हणतो की गेले काही दिवस तू बघतीस ना यार, खूप स्ट्रेसफुल होतं हे सगळं, त्यामुळे लिटिल सुरू केली बघ, तुला कळलं सुद्धा नाही. इकडे नंदिनी म्हणते की म्हणजे बरंच सुरू केली. तिच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते की माझी शपथ घेऊन खरं खरं सांगा, मी पुन्हा दारू सुरू केलीये. जीवा म्हणतो अगं शपथ काय घ्यायचीये, मी खरं सांगतो आहे तुला. म्हणतो की तरीही मी शपथ घेतो आणि सांगतो, माझ्या चकाचक बाईची शपथ घेऊन सांगतो, मी दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करत नाही. आणि किती किती हसायला लागतो. खरंच किती मोठी गंमत केली त्याने नंदिनी सोबत. नंदिनी म्हणते की फिरकी घेतायत माझी. मग जीवा म्हणतो तू माझ्यावर अविश्वास दाखवला तर थोडी फिरकी घ्यावीच लागणार ना. आणि इकडे जीवा म्हणतो की हे बघ, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी तुला दिलेला शब्द कधीच मोडणार नाही. जीवा म्हणतो की मी तुझ्या हातचा ना कडू काढा प्रेफर करेल मी, आणि तो जास्त भारी आहे. नंदिनी लगेच म्हणते की भारी तर ही साडी आहे. मला म्हणते की थँक्यू. इकडे ही काव्य सुद्धा पार्थला थँक्यू म्हणत असते आणि पार्थ लगेच तिच्या हातातनं तो मंगळसूत्राचा छोटासा बॉक्स ओढून घेतो. इकडे ही काव्य म्हणते की अरे काय झालंय, तुम्ही परत का घेतलं. पार्थ म्हणतो की तुम्ही थँक्यू म्हणालात म्हणून. काव्य म्हणते ठीक आहे, हे म्हणत थँक्यू तरी द्याल. काव्य म्हणते की आवडलायत मला पेंडन, द्या इकडे. पार्थ म्हणतो की नक्की आवडलायत ना पेंडन. काव्या म्हणते की मला ना खरंच खूप आवडलंय हे पॅन्डल. म्हणतो की तुम्हाला सांगतो, हे पॅन्डल बनवताना इतका विचारात पडलो होतो मी इकडे सजेशन सुद्धा मागितलं होतं. आई म्हटली की छान मंगळसूत्र बनव. मी म्हटलं आईला की काव्याकडे मंगळसूत्र आहे, पण आई काय म्हटली माहिती का, पुरा एकच हवा असतो. मंगळसूत्र कितीही केले तरी चालतात बायकांना. हे एकदम खरे बोललायत मानिनी ताई. यावर काव्य पण हसते आणि पार्थ म्हणतो की खरं तर मंगळसूत्रच बनवायला टाकलं होतं, तर फोन करून कॅन्सल केलं, पेंडंट बनवलं. पार्थ म्हणतो की पेंडंटमुळे माणसाचं स्वतंत्र टिकून राहतं. आणि पार्थ असं बोलल्यानंतर काव्या म्हणते की एक मिनिट, या पेंडंटचा आणि स्वातंत्र्याचा काय संबंध. आणि पार्थ म्हणतो की काय, हे पेंडंट तुम्ही चेन मध्ये सुद्धा टाकू शकता किंवा मंगळसूत्र म्हणूनही घालू शकता. यावर काव्य मात्र लाजते आणि पार्थ म्हणतो की चॉईस तर तुमचीच राहील, आता तुम्ही ठरवा कसं वापरायचं असते. ही काव्य म्हणते की अनिशाना तुमच्या बद्दल बरोबर बोलते देशमुख. पार्थ म्हणतो की काय. काव्या म्हणते की ग्रीन फ्लॅग आहात तुम्ही, खरंच समोरच्या मनाचा किती विचार करता. थँक्यू. म्हणते की मी खरंच सांगते, मला खूप आवडलंय हे गिफ्ट. हा पार्थ म्हणतो थोडक्यात काय, सरप्राईज गिफ्ट दिलेला आवडायला लागलंय तुम्हाला. पार्थ म्हणतो की चला पुढच्या वर्षभर मी रोज एक गिफ्ट म्हणजे 365 दिवस रोज गिफ्ट देईल मी. लगेच हे काव्याला आठवते की आपल्याला जीवानेही असेच सरप्राईज गिफ्ट दिलेले होते. इकडे काव्याला पण आठवतं ते गुरुजी काय म्हणतात, सगळं तुमच्यावर आहेत मुलांनो, जे अपूर्ण आहेत ते पूर्ण करा, नाहीतर सगळं अर्धवट राहून जाईल. काव्या म्हणते की पार्थना अर्धवट सांगितलेला भूतकाळ आता पूर्ण सांगायची वेळ आलेली आहे. ही काव्या म्हणते की मी त्यांना 16 डिसेंबरच्या आत खरं काय ते सांगून टाकेल. प्रेक्षकांनो, इकडे आता काव्याने ठरवलेलं असतं, पण आता ही नंदिनी अंगावरती साडी टाकते आणि मागून हा जीवा म्हणतो की ही कमाल दिसते. हा जीवा म्हणतो की यु नो व्हॉट, या साडी मागेत ना एक स्टोरी आहे. नंदिनी म्हणते की अच्छा. जीवा म्हणतो की मी 12वी मध्ये असताना इंटर कॉलेज कॉम्पिटिशन मध्ये जिंकलो होतो. माझ्या नाटकाला पहिलं प्राइज मिळालं होतं. आणि जीवा म्हणतो की तेव्हा त्या प्राइजच्या पैशातून मी 2 साड्या विकत घेतल्या होत्या. नंदिनी म्हणते की अच्छा, कोणासाठी. आणि जीवा म्हणतो की आईसाठी आणि एक बाबांच्या आईसाठी. नंदिनी म्हणते की आईंच्या आईसाठी नाही घेतली, विसरलात त्यांना. जीवा म्हणतो तिला देण्यासाठी मला वर जावं लागलं असतं. ही चिडते आणि म्हणते की काय हो तुम्ही असं बोलतात का. जीवा म्हणतो अगं आम्ही दोघं खूप घट्ट होतो ग, बिचारी गेली. आणि लगेच हा म्हणतो तर मग तेव्हा 2 साड्या विकत घेतल्या होत्या, यापुढे आयुष्यात फक्त 3 साड्या विकत घेईल. ही नंदिनी म्हणते की 3 कुणासाठी. जीवा म्हणतो की एक आईसाठी, एक बाबांच्या आईसाठी. आणि नंदिनी म्हणते आणि हा जीवा म्हणतो की आणि
या प्रेक्षकांनो हा नंदिनीच्या जवळ गेलेला असतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिसरं म्हणतो की माझ्या मुलीच्या आईसाठी. इकडे ही नंदिनी म्हणते की वेळेच आहात तुम्ही. जीवा म्हणतो की अरे एक 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 मिनिट, तू तू लाजतेस का? बघा प्रेक्षकांनो, खरंच ही नंदिनी खूप लाजत असते आणि आज जीव चिडवतो, ए तू लाजतेस, तू लाजतेस. नंदिनी म्हणते की शांत व्हा. नंदिनी म्हणते की तुम्ही मला छान गिफ्ट दिलेत, आता मी तुम्हाला काय गिफ्ट देऊ हे तुम्ही मला सांगा. तेव्हा म्हणतो की काहीतरीच काय, मी तुला काहीतरी गिफ्ट दिलं म्हणून तू लगेच मला काहीतरी गिफ्ट द्यायला हवं आहेत का? त्या दिवशी मी तुला कपाळावर किस केलं होतं, मग तू परत किस केलंस का मला? बघा प्रेक्षकांना, इकडे दोघं पण ऑकवर्ड फील करायला लागलेत आणि नंतर नंदिनी म्हणते की होतं ते कधी फ्लो मध्ये. आणि या जीवा म्हणतो की बोललो मी डायरेक्टली फ्लो मध्ये. जीवा म्हणतो की मी असं म्हणत होतो की तो मला काही गिफ्ट देण्याची काही गरज नाहीये. ही नंदिनी म्हणते तरी सुद्धा तुम्हाला काय हवंय मला सांगा ना प्लीज. जीवा म्हणतो की ओके कूल, मला जेव्हा काही काही लागलं असेल तेव्हा मी मागेन तुझ्याकडे, पण तेव्हा तुला ते द्यावंच लागेल. नंदिनी म्हणते की तुम्ही माझ्याकडे कुठलीही गोष्ट मागितली तरी मी ती देईन, वचन आहेत हे नंदिनीचं. आणि हा जीवा म्हणतो बघ वचन दिले तू मला. बहुतेक यांनी ती नवीन सिरियल आहे ती ना त्याची ऍड केलेली दिसते तर का प्रेक्षकांना येते असं मी लक्षात ठेवेन. नंदिनी म्हणते जीवा म्हणतो की आलोच. नंदिनी जीवा गेल्यानंतर म्हणते की मुलीच्या आईसाठी आणि स्वतःच लाजते आणि म्हणते की वेडेच आहेत आणि ती खूप लाजते प्रेक्षकांना यावर. का प्रेक्षकांना आता इथे पार्थ आणि फक्त मानिनी ताई जेवताना दिसत आहेत आणि मानिनी ताई म्हणतात की हा 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 काय कमाल केली आहेत भजी. आणि पार्थही म्हणतो हो ना. मानिनी ताई म्हणतात की साबुदाणा वडा तर फार फार कमालच आहेत बाई. ही मानिनी ताई म्हणतात दे 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 दे. आणि पार्थ म्हणतो अगं दे 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 काय, जरा बेताने खा, ची शेंग आहे भोपळा होशील. इकडे नंदिनी म्हणते की अहो. मानिनी ताई म्हणतात की अरे गप्प बस रे, आज मी बघून गेल तू तुझं बघ, तुझी बायको कुठे आहे? पार्थ म्हणतो की बायको भागा टाईप आहे. म्हणतो की थकल्या असतील. इकडे नंदिनी म्हणते खरंच खरंच खूप थकली ती आज. आज दुपारचा सगळा स्वयंपाक तिने केला आहे आणि भजीचा पहिला घाणा पण तिनेच काढला आहे. मानिनी ताई म्हणतात अगं ती झोपलीये तर गरम गरम भजी कशी खाणार ती? मानिनी ताई बिचारा काळजीपोटी म्हणतात की तिने जरा तरी काही खाल्लंयत का? इकडे पार्थ म्हणतो जरा तरी नाही का, पहिल्या गाण्यात 12 भजी टाकल्या होत्या त्याच्यातल्या 6 स्वतःच फस्त केल्यात त्यांनी. बघा इकडे पार्थ म्हणतो की मांजरी सारख्या डोळ्या मिटून खात होत्या, इतक्या छान दिसत होत्या ना. गोड गोड मांजरीचं पिल्लू असं खोतून ना तसं 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 हा पार्थ ना खूपच विचित्र आहे बाबा. इकडे या दोघी चिडवतात. नंदिनी म्हणते की हो काय पार्थ, काव्याचं नाव घेताना सुद्धा किती लाजतात तुम्ही. मानिनी ताई म्हणतात की जणू कालच लग्न झालंयस असंच लाजतोयस की रे. केवढं लाजायला होतं रे पार्थ, केवढं लाजायला होतं. म्हणतोय माझी मजा घेऊ नका, परत माझ्या मांजरीचं नाव मी तुम्हाला सांगणारच नाही. आणि ताई म्हणतात की नकोच सांगू, तिचं खाणं काढतोयस का तू? आणि ताई म्हणतात की माझी सून बिचारी 4 भजी काय जास्त खाल्ल्या, लगेच तिची कंप्लेंट्स करतोय. वा रे वा. म्हणतो नाही का आई, मी ते आपलं ते. मानिनी ताई म्हणतात की सांगू का, सांगू तुझं सांगू पण काय करायचं सांगू. नंदिनी म्हणती सांगा आई. पार्थ म्हणतो काय सांगा. मानिनी ताई म्हणतात की लहानपणी तू केवढ्या गोष्टी केल्यात सांगू का? म्हणती नाही आई मला सांगायचंय, सांगा तुम्ही. मानिनी ताई म्हणती अगं लहानपणी ना हा का उपद्व्यापी होता ना, लपून छपून अनेक गोष्टी करायच्या. आणि काय केलं माहिती का, मी युगच्या वेळेला प्रेग्नेंट होते. रूम मध्ये छान गोंडस बाळाचं पोस्टर लावलं होतं ग. आणि हा शहाणा लपून छपून आला आणि पोस्टरच काढून टाकलं. तिने म्हणती की का. आणि इकडे हा पार्थ म्हणतो अहो काय हिचं म्हणणं होतं की छान बाळाचा गोंडस फोटो लावला की होणारं बाळ सुद्धा छान असं गोंडस बाळ होईल. तिने म्हणते की अहो पण बरोबर आहे ते, चूक काय त्यात? पार्थ म्हणतो काय त्यात, असं कधी असतं का? बघा प्रेक्षकांना, आता मानिनी ताई म्हणतात की बघू काव्या जेव्हा प्रेग्नेंट होईल ना आम्ही बघू. इकडे नंदिनी म्हणते की मानिनी ताई म्हणतात की तिला जरा कोरड्या उलट्या व्हायला सुरुवात झाली तू ये माझ्याकडे, मग मी बघते काय करू. खरंच प्रेक्षकांनो इकडे पार्थ खूप लाजतो आणि नंदिनी म्हणते की अजूनच लाजतायत ते. का प्रेक्षकांनो इकडे खरंच या काव्याला कोरड्या उलट्या होत आहेत. बोलली होती की नाही तुम्हाला एक गंमत सांगणार आहे, ती आता गंमत चालू झालेली आहे. बघा प्रेक्षकांनो इकडे काव्याला ना खूप त्रास होत असतो, खूप म्हणजे खूप. तिकडे तेवढ्यात आशाताई कपडे ठेवण्यासाठी येतात आणि काव्याला अशा कोरड्या उलट्या होताना बघतात. आशाताई म्हणतात की काव्याताई काय होतंय, बरं नाही वाटत आहे का? काव्या म्हणते की आशाताई जरा उलटी सारखं होतंय, म्हणजे उलटी होत नाही पण उलटी सारखं होतं ते कोरडं. आशा म्हणते की अरे कर्मा असं कसं काय होतंय. म्हणते एक काम करू का, गोळी आणून देऊ का, तर असं करा डॉक्टरकडे जाता का. ही काव्या म्हणते की नाही काही गरज नाही म्हणजे गोळीचीही गरज नाहीये आणि दवाखान्यात जाण्याचीही काही गरज नाहीये. उलटी झाली ना की बरं वाटेल.
वाटेल आणि तेवढ्यात परत तिला उलटीसारखं होतं. अशा म्हणती मग मी वाणिनी वहिनींना बोलवत का? काव्या म्हणती की अहो नाही नको, त्यांना कशाला उगाच त्रास देताय. काव्या म्हणती की मला बरं वाटेल अहो. एक एक काम करता का तुम्ही? किचन मध्ये पार्थसाठी कॉफी बनवून ठेवलेली आहे, तो कप त्यांना नेऊन द्याल का प्लीज? अशा म्हणते की बरं मी देते, तुम्ही काळजी घ्या. काव्या म्हणते की हो. प्रेक्षकांना एक काव्या बाहेर येते, पाणी पिते आणि म्हणते की आता बरं वाटतंय. स्वतःलाच म्हणते अगं काव्या खाशील का भजी? खाशील? ही मिरचीची भजी माहितीये ना मिरचीची भजी खाल्ली की पित्त होतं. झालं आता पित्त. आणि तिला परत त्रास होतो आणि म्हणते की बापरे बापरे, आज रात्री काहीही जेवू नको, काहीही खाऊ नकोस, आता तरी कंट्रोल ठेव स्वतःवर काव्या. बघा प्रेक्षकांनो, इकडं आता गैरसमज झालेला आहे आणि ती आशा या पार्थसाठी कॉफी घेऊन येते आणि हा पार्थ फोनवर बोलत असतो की आता मी तरी किती दिवस थांबणार आहे, 3 महिने झाले. 3 म्हटलं काहीतरी हालचाल केली पाहिजे. आता रिझल्ट आला आहे, गुड न्यूज आहेत, गुड न्यूज. आणि ही आशा ते ऐकून घेते. फोनवर म्हणतो की ओळख बरं काय गुड न्यूज असेल. ही आशा इकडे वेगळाच विचार करते आणि म्हणते की अय्या तिकडे काव्याताईंना कोरड्या उलट्या होत आहेत आणि पार्थ आता गुड न्यूज बद्दल बोलताय आणि आधी हे मानिनी ताईंना सांगितलं पाहिजे, तर आनंदाने नाचायलाच लागतील. तेच असा आणि प्रेक्षकांना ही पुढचं ऐकून घेत नाही आणि तिथून निघून जाते. हा पार्थ म्हणतो की किती वेळ लागतो तुला गुड न्यूज ओळखायला? हा पार्थ म्हणतो की मी सांगतो, बॅनर्जी ग्रुपचं प्रोजेक्ट ना मला मिळाला आहे बघा, ही गुड न्यूज असते. हा पार्थ म्हणतो की थँक्यू, येसून बाय. बघा इकडे पार्थ काहीतरी काम करत असतो आणि तेवढ्यात मानिनी ताई तिकडनं मोठ्या मोठ्याने आवाज देतात की पार्थ काव्या. आता बहुतेक आशाने त्यांना सांगितलेलं दिसतंय. मानिनी ताई म्हणतात की तू आहेत ना इथेच, काव्याला बोलो काव्याला बोलो. काव्या त्या पार्थवरच चिडतात आणि म्हणतात बोलवणारे. काव्य म्हणते की अहो काय झालंय? मानिनी काकू म्हणतात की अरे तू पण ये आणि तू पण ये, दोघांना आपल्या बाजूने उभं करतात. काव्या म्हणते की काय काय झालं काय? मी येईपर्यंत चैनच पडत नाहीये तुम्हाला. मानिनी म्हणते की चैन कसं पडणार, गोष्टच अशी आहे. मी काव्या म्हणते काय झालं काय, पटकन सांगा ना, बोला ना आता. इकडे ही नंदिनी म्हणते की म्हणजे काय झालंय आई? काव्या म्हणते की अहो बोला ना पटकन, काय झालंय सांगा. मानिनी ताई म्हणतात की मी सांगणार नाहीयेत. आणि इकडे नंदिनी म्हणते अरे मानिनी काकू म्हणतात खरं तर हे तुम्ही सांगायला हवं आणि आत्ताही सांगत नाही आहात. पार्थ म्हणतो काय? मानिनी काकू म्हणतात की अरे कसले डॅम्बिस आहात रे तुम्ही दोघंही, जराही सांगत नाही आहात. आणि नंदिनी म्हणती हो पण काय? मानिनी काकू म्हणतात अगं विचार विचार, बहिणीला विचार विचार. मानिनी काकू म्हणतात की काव्या उलट्या होत आहेत की नाही तुला? काव्या म्हणते की हो होत आहेत, पण तुम्हाला कसं कळलं? काव्या म्हणते की नाही म्हणजे ऍक्च्युली काय झालंय, होईल की नाही असं वाटतंय पण उलटीच होत नाही, काहीतरी होतं मला. प्रेक्षकांना ही नंदिनीच्या बी मनात आता लाडू फुटायला लागलं आणि म्हणते की अरे काय काव्या मला सांग, खरंच तुला उलट्या होत आहे? आणि ही काव्या म्हणते की अगं ताई हो उलटी होते, असं होतं पण होत नाहीये ग. मानिनी काकू म्हणतात नंदिनी म्हणते की अगं मग तेच ते कोरड्या उलट्या ना. इकडे काव्या म्हणते करेक्ट करेक्ट, कोरड्या उलट्या टाइप्स. प्रेक्षकांनो ही नंदिनी लगेच काव्याच्या गळ्यात पडते आणि म्हणते की काव्या खूप खुश आहेत. ही नंदिनी म्हणते की खरं खरं चांगलं आहे, प्रगती आहे. पार्थ म्हणतो की प्रगती म्हणजे? इकडे मानिनी ताई म्हणतात की म्हणजे काय म्हणजे तू सांगायला हवं होतं खरं तर. अशाने तुझ्या फोनवर बोलताना ऐकलं की गुड न्यूज आहे तेव्हा कळलं गुड न्यूज आहे. पार्थ म्हणतो की अच्छा ते मलाही आजच कळलं, मी ते सोशल मीडियावर पण टाकणार होतो. नंदिनी म्हणते की अहो. मानिनी ताई म्हणतात की अरे वेडा आहेस का तू, सोशल मीडिया वगैरे काय? मानिनी ताई म्हणतात की ही अशी गोष्ट कोणाला सांगायची नसते, तर ओटी भरेपर्यंत कुणालाही सांगायचं नाही, लक्षात ठेवा. प्रेक्षकांनो रम्या आणि वसू आत्या पण तिथे येतात आणि म्हणतात एक मिनिट, हे चोरोटीचं काय मध्ये? चोरोटी? मानिनी आणि नंदिनी दोघी म्हणतात काव्याची. आणि इकडे या दोघींना पण शॉक बसतो आणि त्या म्हणतात की काय रे, पार्थला पण आत्ताच कळतं. काव्या म्हणती काय माझी चोरोटी ताई? मानिनी ताई म्हणतात की कळेल कळेल, हळूहळू सगळं कळेल तुला काव्या. 3 महिन्यांनी चोरोटी भरायची असते. नंदिनी म्हणते मग नंतर काही महिन्यांनी डोळ्यात जेवण करायचं असतं. या काव्याला पण काहीच कळत नाही आणि पार्थ डोक्याला हात लावून उभा असतो. 9 महिन्यानंतर नंतर काही महिन्याने डोहाळे जेवण करायचं असतं. मग 9 महिने झाले दोघेही करायला लागतात. प्रेक्षकांना या दोघी हसायला लागतात. इकडे पार्थला तर काहीच माहित असतं पण काय करणार आहे तो तरी. ही आशा म्हणते मी तर म्हणते यांना जुळत झालं पाहिजे. काव्य म्हणते की अहो काय हे. इकडे ही रम्या खूप चिडते पण वसू आता तिला मागे घेतात. पार्थही ओघात बोलून जातो हा जुळेच. नंतर पार्थ काव्याजवळ जातो आणि म्हणतो की काव्या मी प्रेग्नेंट आहात?
परत नंतर म्हणतो की कसं शक्य आहे. काव्या म्हणते हा. आरतीच्या कानाजवळ म्हणतो की काल रात्री काही झालं काही. काव्या ओरडते हा. ओ काय बी काय बोलताय, तुम्हालाही कळतंय का? मानिनी काकू म्हणतात नंदिनी बघितलंस ना दोघं कसे खानाखुणा करतायत एकमेकांना ते. आणि कसं आपलं ते खुसूर बोलतायत. नंदिनी म्हणते की म्हणजे काय, दोघेही चुपे रुस्तम निघाले ताई. प्रेक्षकांनो इथेच ह्या मालिकेचा खुसूर असा एपिसोड संपतो. आजचा एपिसोड तुम्हाला नक्कीच आवडलेला असला तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघूया आता पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. प्रेक्षकांना इकडे यांची तयारी चालू असते तेवढा जीवा येतो आणि म्हणतो की काय कसली तयारी चालू आहे तुमची. आणि नंदिनी म्हणती अहो तयारी काय, काका होणार आहात तुम्ही. इकडे जीवाच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतं म्हणून नंदिनी विचारती काय हो कसलं टेन्शन आलंय तुम्हाला एवढं. रम्या मध्येच म्हणते की काव्या पार्थ पासून प्रेग्नेंट आहेत, कसं शक्य आहे ते. रम्या म्हणते की यांना बाळ होऊच शकत नाही. पार्थ म्हणतो की रम्या काय बोलणं आहे तुझं हे. रम्या म्हणते की पार्थ अरे खरंच तुला बाळ होऊ शकत नाही, ही तुला जवळच येऊ देणार नाही. काव्याचं तर इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांनो बघा आता ही